त्यांच्या पाया पडा. तुमचं किती तर कल्याण सगळे देव तिथंच आहेत. देव माय बापच देव आहे तर तुम्ही ते करा. ते हिंद बेकार आहे म्हटलं त्यांना. पैसे आधी खूप कुटुंब. हाय हॅलो नमस्कार. तर मी आलेले आहे गावी. मी आता पावसाचं वातावरण आहे. आत्ता वाजलेले 4 आणि आंबाळ वगैरे आलेला आहे. बघू शकते तुम्ही. शिवमहापुराण कथेसाठी आलेलो होतो आणि कथा समाप्त झालेली आहे. मला काही व्हिडिओ काढण्यात आले नाही, त्याच्यामुळं थोडंसं आत्ता सहज बसले होते, काढावं म्हणलं. इकडे मुलं झोका खेळत आहेत कारण खूप गर्दी होती लोकांची. बाहेरचे लोक होते, बायका वगैरे आंघोळ वगैरे करायला येत होत्या रोज. काल तर शेवटचा दिवस होता आणि ना बायका आम्ही उठण्याच्या अगोदर 12 वाजता आमचे दोन्ही बाथरूम पॅक ते बायकांनी गच्च भरलेले होते. पारवरच्या तिथपर्यंत बायका होत्या आणि हे प्यायला तर संपूनच गेलेलं होतं 1 वाजेकडनं. उठून नंतर जरा आडावडा केलं बायकांना, नंतर पाणी चालू करून ह्या मोठ्या पाईप पाणी बायकांना आंघोळ वगैरे असं सोडलं. त्यांनी आंघोळ केल्या बायकांनी आणि नका पिण्याचं पण पाण्याची व्यवस्था होती, बॅलर भरून होतं निळं. आणि हा सगळा चिखलाचा राडा झालेला होता आणि रात्री पण पाऊस पडला. खूप गर्दी गोंधळ होती, पण आज सगळीकडे फनान वाटत आहे, कोणी दिसत नाही. खूप गर्दी वगैरे होती. तुम्हाला दाखवते मग बॅक कॅमेऱ्याने. ते तिथं होती जेवणाची व्यवस्था. हा सगळा रोड पॅक झालेला होता. हे सगळं आमचं पॅक व्हायचं. तिथं स्टॉल होते, इकडं पण होतं. हे अजून काढायचे इथे, इथून जात होते म्हणून इथं पण पोलिसांनी बंदोबस्त केलेला होता. तरी पण ते पाडून लोक इथूनच जात होते. आणि दाखवते मी. तर इथं होती शिवमहापुराण कथा. हे आहे घर दुधनाळमधलं. इथं राहतात आमचे सासू सासरे. आता काढत आहेत ते. काढाव म्हणलं व्हिडिओ ब्लॉग वगैरे घ्यावं म्हणलं, पण मला काही काढणं झालं नाही. सोयरे वगैरे घरात भरपूर गर्दी गोंधळ होता. पाणी चहा यातच माझा दिवस निघून जात होता. फक्त 3 दिवस कथेला गेलेले होते. 1 दिवस तर फक्त समोर बसायला भेटलं, जे की महाराजांचं दर्शन झालं. हा सगळा हे पॅक होते हे सगळं. हे काल तर एवढी गर्दी होती ना, खूप गर्दी होती. आणि आता ते काढत आहेत ते सगळं. ते सगळे पूर्ण भरून लोक बाहेर बसलेले होते उन्हामध्ये, एवढी गर्दी होती. तर आम्ही पण जाऊ म्हणत होतो लातूरला, पण चला जाऊ आता उद्या म्हणत आहे. आणि गावाकडं म्हणलं तर भरपूर ऊन होतं, लेकरांना वगैरे ताप वगैरे येत आहेत. जाण आता उद्या परवा. अथर्वा खाली आहे. फिरून सहज बसले होते, व्हिडिओ काढावं म्हटलं म्हणून इथला व्हिडिओ. आणि व्ह्यू खूप छान वाटत आहे. आता 4 वाजलेत, पावसाचं वातावरण आहे, छोटे छोटे थेंब पडत आहे. आणि माझा माठ म्हणलं तर उन्हाने एवढे काळा झालेला आहे. किती पण मेकअप केलं तर काळं दिसत आहे, त्याच्यामुळे काही नाही काय. आणि मला झालं पण नाही. वर्दळ होती घरामध्ये, सोयरे होते सगळे आसपासच्या, म्हणजे गावचे सगळे, इकडचे तिथले सोयरे होते आमचे. जास्त भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे फोटो व्हिडिओ वगैरे काही शूट करता आलं नाही. फक्त काल शेवटचा दिवस होता, त्याच्यामुळे मी महाराज जाते वेळेस तेवढा बरी जाऊन व्हिडिओ केला होता छोटासा. तर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि कथा समाप्ती झाली. आणि कथेमध्ये भरपूर सारे लोक आलेले होते, म्हणजे आमचे सोयरे दायरे वगैरे, आणि जे की माझे रील्स वगैरे बघतात. आणि सो सॉरी बरं का, म्हणजे इग्नोर झालं असेल किंवा गर्दी गोंधळात मी बघितलं नसेल, चहा पाणी वगैरे विचारलं असेल, त्याबद्दल सॉरी. तर काही आलेले होते की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, तसं असतं म्हणलं. तर हो, ओळखले मी, पण पोहण्यातलेच होते आमच्या पण
मला तेवढं काही माहीत नाही, गावाकडे ओळखत नाही. आणि ना आंघोळीसाठी वगैरे भरपूर येत होते, त्यामुळे ना खूप गर्दी गोंधळ झाला. आणि मी घोटाळचे प्रॉपर असल्यामुळे तिकडले पण कर्नाटकमध्ये महिला वगैरे मुली वगैरे आल्या आणि ते व्हिडिओ बघत होत्या, पण मी त्यांना तेवढं ओळखत नाही. आम्ही जास्त जात नाही तिकडं, कधीतरी जातो त्याच्यामुळे. आणि त्या म्हणायच्या वहिनी आम्ही घोटाळच्या तर काही लेडीज सगळ्या काही इथंच करायच्या लवकर आंघोळ. काही जर मुली वगैरे असल्या तर मी बाथरूम वापरायला गेलेलं होतं, म्हणजे मुलींसाठी वगैरे. आणि इथं पण ही मालाची म्हणजे रूम आहे, इथं पण काही वगैरे राहिलेले होते 2 दिवस. आज सकाळीच एक ताई होत्या जे की त्यांचे मिस्टर एक ताई इथेच राहत होत्या, कारण त्यांचे मिस्टर अपंग होते त्यांच्यामुळे ते नगरचे होते आणि त्यांना जाण्यासाठी वाहनाची काल व्यवस्था नव्हती आणि गर्दी गोंधळ होता, त्याच्यामुळे ते काल नाही गेले. तर ते इथंच थांबवलते, जाऊ द्या म्हटलं. तसंच त्यांना इथंच राहण्याची व्यवस्था केली होती. आणि रोज ते डेली आंघोळीसाठी वगैरे येत होते, त्या खुर्चीवरती ते बसून काकांगळ वगैरे घालायच्या. त्या खूप लांबून आलेल्या होत्या, म्हणजे एकेकांची श्रद्धा असते ना, त्यांच्या 6-7 कथा झालेल्या होत्या लांबच्या. त्याच्यामुळे कोण आलं, भरपूर आलेले होते सोयरेधारी, पण मी काही तेवढं ओळखलं नाही. सो सॉरी कोण व्हिडिओ बघत असेल आमचे सोयरे आणि मी त्यांना इग्नोर केलं असेल तर सॉरी बरं का. बाय. हे आहे रोपं शेताकडे घेऊन गेलेले आहेत, टमाट्याची वांग्याची रोपं. आता हे एक पडलेलं होतं, काकांनी आणून दिलेत, तरी ते लावूयात आता. तर कुठेतरी लावावं आता. सकाळी झाडून घेतलं होतं, पण तरी पण कचरा हा चिटकून बसलेला, निघला नाही. इकडे तर भरपूर कचरा आहे. आता हे वाळल्याच्या नंतरच तर आता सध्याला तर पाऊस चालू आहे बघा. हा बघा थेंब पडायला लागलेत. हे घे ग, इथं लावतो आपण टमाट्याचं रोप. मला द्यायचं त्या ही आहेत माझी झाडं. नाव टमाट्याची झाड लावत आहे. उकरायला काहीतरी सांग. जवळ आहे थोडं. तर नाही टमाट्याचं झाड आहे, चला इथं लावा म्हणलं, काकाने आणून दिलेत. कारण शेताकडे नेलेले आहेत टमाट्याचे आणि वांग्याचे रोपं. एक रोप पडलेलं होतं आत, चला इथं लावा म्हणून लावायला. आणि माती ना एवढी काळी आहे ना, तर येईलच इथं झाड. इथं अगोदरच भरपूर झाड आहे. आणि आता पावसाळा पण चालू झाला आणि आता सध्याला पण पाऊस चालू आहे, त्याच्यामुळं लावल्यावर येईल. भैयाचं पण भरचं तोंड पण येऊ लागलं मध्ये मध्ये. इकडे दाखव, जवळ घे, बस खाली. हे आहे टमाट्याचं झाड. तरी तर टमाट्याचं रोप लावून झालेलं आहे. पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळे चिटकल हे. नंतर ना अशी लावली ना, मोठं झाल्यानंतर टमाटे इकडे भरपूर.